नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर एक प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? दोन ठोकळं दिलेत आणि प्रश्न विचारला आहे 2च्या विरुद्ध बाजू पृष्ठावर कोणता अंक आहे. 2च्या विरुद्ध बाजूवर कोणता अंक आहे. बघा प्रश्न हा सोडवायचा. ह्याचा सामायिक शब्द बघायचा. सामायिक शब्द म्हणजे जो डबल अंक आला आहे त्याला म्हणायचं सामायिक शब्द. मग 3 हा अंक डबल आला आहे, मग सामायिक शब्द काय झाला? 3. मग 3 हा असा अंक लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर घड्याळ काटा जसा फिरतोय तसा अंक लिहायचं. मग 3च्या पुढं पहिल्यांदा 1 आहे, नंतर 5 आहे. 3च्या पुढं पहिल्यांदा 4 आहे, नंतर 2 आहे. बघा 3च्या पुढं 1 5, 1 आणि 5 लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 3च्या पुढं 4 आणि 2, 3च्या पुढं 4 आणि 2 हे अंक लिहायचं. मग प्रश्न काय विचारला आहे? 2 या अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे? मग 2च्या विरुद्ध काय सांगता करून 5. मग जर प्रश्न असा विचारला 4च्या विरुद्ध कोणता अंक असेल? 4च्या विरुद्ध काय सांगतात? 1. जरी विचारलं 3च्या विरुद्ध कोणता अंक असेल? 3च्या विरुद्ध कोणता अंक असेल? जिथे जिथे अंक नाही, जे राहिलेला अंक आहे का तिथे लिहायचा. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे. मग राहिला अंक कुठला? 6. मग 3च्या विरुद्ध काय सांगतात? 6 असेल.